नमस्कार मंडळी, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी हैदराबादी चिकनची रेसिपी दाखवणार आहे. हा व्हिडिओ 1 मार्चला बनवला आहे. त्या दिवशी माझा बड्डे असतो. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी हा चिकनचा बेत रचला होता. त्याच्यासोबत कोळंबी भात ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. अर्धा चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर, 4-5 मिरच्या कापून घेतल्यात हिरव्या, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ आणि 2 कांदे कापून घेतलेत आणि ते तळून घेतलेत गोल्डन होईपर्यंत. हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा 1 तासासाठी फ्रीजमध्ये हे चिकन मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं. चिकन मॅरिनेटला ठेवून आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा जिरा घेतला आहे, 1 चमचा अख्खा धना घेतला आहे, 10-12 काली मिरी, 3 सुक्या लाल मिरच्या आणि 4-5 दालचिनीचे तुकडे. हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे तव्यावरती. त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा कच्चाच. थोडं थोडं पाणी घालून फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची ह्या मसाल्याची. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये 3 इलायची टाकलेत हिरव्या आणि वाटलेला मसाला तो टाकून द्यायचा. तो व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर चेंज झाला आहे. त्याच्यामध्येच मी एक कढीपत्ता टाकला आहे आणि कोथिंबीर कापून टाकले. ते सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्या मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर मसाल्याचं पाणी टाकून दिले. ते पाणीसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. थोडी ग्रेव्ही घट्ट झाली की मॅरिनेट केलेलं चिकन टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे चिकन व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. हे पूर्णपणे चिकन मी वाफेवरती शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून 10 मिनटं चिकन शिजवून घ्यायचं. 10 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं. खाली चिकटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण मध्ये मध्ये ढवळत राहायचं. अर्धा चम्मच मी इथे चिकन मसाला टाकला आहे. तो सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि अजून 5 मिनटं आपण झाकण ठेवून हे चिकन शिजवून घेणार आहोत. 5 मिनटं पूर्ण झालेत. आपलं चिकन व्यवस्थित असं शिजून गेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आला आहे. समोर जरी चिकन बनवताना माझे हात दिसत असले तरी पण हे सगळं प्रिपरेशन माझ्या नवऱ्याने केले, कापून देण्यापासून वाटण करण्यापर्यंत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हैदराबादी चिकन हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.